सर, एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की सध्या लोकांमध्ये चीनविषयी प्रचंड राग आहे. कोरोना हा चीननेच आणला असं जे आहे ती चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं किंवा चीनी माल जो आहे तो बंद करण्यात यावा, चीनी कंपन्यांना देशात येऊ दिलं जाऊ नये, या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा एक चर्चा होताना दिसतीये. या गोष्टींचा सुद्धा काही परिणाम होऊ शकतो का आंतरराष्ट्रीय स्तरावरती? नाही, अत्यंत योग्य आणि उत्तम प्रश्न तुम्ही विचारलात आणि हा एक महत्वाचा भाग आहे की चीनला याची फार मोठी चिंता आहे. म्हणून चीन हा युद्ध करणार नाही. तो करणार नाही याच्या मागचं कारणही असंच आहे की आजच्या घडीला 80 अब्ज डॉलर्सच्या चीनी वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. म्हणजे आपल्या अगदी दरवाजाच्या कडी कोंड्या कुलपापासनं तर अगदी दिवाळीच्या आकाशकंदील, दिवाळीचे लॅम्प्स असतील, तुमचे म्हणजे होळीचे रंग असतील, संक्रांतीचे पतंग असतील, दिवाळीचे फटाके असतील किंवा गणपतीच्या मूर्ती असतील, हे सगळं चीन बनवतो आणि ते मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेमध्ये त्या स्वस्त असल्यामुळे त्या भारतीय बाजारपेठेत विकल्या जातात. त्यामुळे जर उद्या हा संघर्ष वाढला आणि 130 कोटी भारतीयांनी निर्णय घेतला ह्या 80 अब्ज डॉलरच्या वस्तूवरती बहिष्कार टाकण्याचा, आणि तसा प्रकार घडू शकतो कारण चीनच्या विरुद्धचा राग हा प्रचंड वाढतो आहे, तर अशा वेळेला मात्र चीनला ते बिलकुल परवडणार नाहीये. कारण कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था ही ऑलरेडी धोक्यात आलेली आहे. बेकारी, बेरोजगारी त्यांच्याकडची वाढती आहे. चीनमधनं अनेक कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडत आहेत आणि अशा प्रसंगी 80 अब्ज डॉलरची मार्केट गमावणं हे चीनला परवडणार नाहीये. त्यामुळे चीन हा संघर्ष वाढवेल असं मला अजिबात वाटत नाही. त्या जसं आपण डोकलामच्या वेळेला पण चीनने माघार घेतली होती अचानक, त्यावेळेला देखील भारताने हे कार्ड वापरलं होतं आणि आपण याला एक महत्वाचं कार्ड म्हणतो, कमर्शियल कार्ड म्हणतो, की हे कार्ड असं आहे की आपण चीनला सांगू शकतो की आम्ही जनतेच्या रागावरती आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही आणि जनतेने जर स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला याच्यावरती बहिष्कार टाकण्याचा, तर सरकारी काही करू शकणार नाही. अशाच पद्धतीने आपण डोकलामच्या क्रायसिसच्या वेळेला 2017 मध्ये चीनला सांगितलं होतं आणि त्यावेळेला शी जिनपिंगनी निर्णय घेऊन माघार पण घेतलेली होती. तोच प्रकार तुम्हाला आता देखील आहे. त्यामुळे आपण हे कार्ड जे आहे, जे आपल्याकडचं फार महत्वाचं आहे, फॉर एक्झाम्पल रिसेंटली आपल्याकडे आता आपण 4G चे सगळे मोबाईल्स वापरतो, तर आता 5G चं टेक्नॉलॉजी आपल्याकडे येते आहे आणि 5G चं टेस्टिंग करण्याची जी चायनीज टेलिकॉम जायंट आहे हुवाई, या हुवाई कंपनीला आपण याचं टेस्टिंग करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. आता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्याच हुवाई कंपनीला अमेरिकेने देशाबाहेर काढला आहे, युरोपने देशाबाहेर काढलेला आहे. या कंपनीला कोणीही आपल्याकडे एंटरटेन करत नाहीये आणि भारताने मात्र त्यांना 5Gचं टेस्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. जर उद्या चीनने जास्त तिथं मुजोरी करण्याचा प्रयत्न केला सीमेवरती, तर भारत कदाचित ही पण धमकी त्यांना देऊ शकतो की आम्हाला 5Gच्या टेस्टिंगच्या कॉन्ट्रॅक्ट विषयी पुनर्विचार करावा लागू शकतो. त्यामुळे चीनच्या बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो की काही आर्थिक किंवा इंटरेस्ट हे भारतामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि एवढी मोठी बाजारपेठ चीनला सोडायची नाहीये. त्यामुळे निश्चितपणे चीन देखील याचा विचार करेल आणि किंबहुना त्यांनी केलेला असेल. म्हणून त्यांना हा संघर्ष वाढवायचा नाहीच आहे, त्यांना फक्त भारताला एक मेसेज द्यायचा होता, तो याच्या माध्यमातून त्यांनी मेसेज दिलेला आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.